नमस्कार शेतकरी बांधवांनो. ज्यावेळेस आपण केळीची लागवड करतो पहिल्यांदा प्रामुख्याने एक काळजी घ्यायची. जर आपली जमीन निचऱ्याची नसेल, पाणी साचत असेल किंवा खडकाळ जमीन नसेल तर त्याला बेड सोडून घ्यायचं. कारण की कसं आहे, पाऊस जर कंटिन्यू राहिला तर पाणी साचल्यानंतर रोपं चिटकत नाही, ती मुळी कुजून जाते, खालून बुरशीचा प्रॉब्लेम येतो. म्हणजे अशी अनेक कारण आहेत. त्यासाठी जर बेड सोडून घेतलं तर पाणी जे आहे ती बेडवर थांबत नाही, बेड बी भुसभुशीत राहतो, रोपं पण लवकर चिटकते ती, आणि पाणी खाल्लं निचरून एका साईडला जातं, एका साईडवरून तुम्ही काढून देऊ शकता. आता हे आपण जे आहे ते बेड सोडलं नाही तर, कारण काय झालं आपला एक प्रॉब्लेम, आपली रोप येऊन 10-15 दिवस झालं राहिलेली पडलेली होती. त्यामुळे आपण लवकर लागवड करून घेतली. आपल्याला काय बेड सोडायला टाइम भेटला नाही, आणि आपली जमीन पण जी आहे तीवर सपाटीला म्हणजे असल्यामुळे पाणी पण काय जास्त साचत नाही. त्यामुळे काय आपल्याला काय जास्त काय असा प्रॉब्लेम नाही. तरी बी आपल्याकडे बघा थोडं थोडं पाणी साचलेलं आहे. त्याचा प्रॉब्लेम येत जातो, रोपचित काय त्रास होतो. त्यासाठी ही महत्वाची काळजी घेणं आहे गरजेचं शेतकरी मित्रांनी आपल्या. धन्यवाद.